धन्यवाद. सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या कथेकडे वळतो. दामा सिटीला आणि गोनाईला 2 मुलं झाली. नामदेवराया आणि आऊबाई ही असणारी मुलं, भाऊ आणि बहीण दोघंही पारमार्थिक भजन करायची सवय लागली. आता सवय कोणती असावी? चांगली लागली पाहिजे, बरोबर आहे का नाही? पोरगं जर भजनाला गेलं तर आईने काय म्हटलं पाहिजे? काय म्हटलं पाहिजे? काय कारण असं नाही, मग काय म्हटलं पाहिजे? आमच्या कुळामध्ये सात्विक पोरगं जन्माला आलं असं म्हटलं पाहिजे, आहे का नाही? पण बऱ्याच ठिकाणी जरा अवघड आहे का नाही? काय पोराला लागली चटण धरली मंदिराची वाटण, आमच्या कुळात असं जन्माला चाललं नाही म्हटले. काय झालं? एकदा काय झालं, एक माणूस मला म्हटला महाराज चला चहा आला. मी गेलो त्याच्या घरी. चहा घेत असताना ते म्हणले महाराज हे पोरगं आमचं फार चांगलं आहे आणि हे जे पोरगं आहे ना जरा अवघडच आहे. मी त्यांना विचारलं हे पोरगं चांगलं नाही, हे पोरगं का अवघड? ते म्हणे काय माहिती आहे का, हे जे पोरगं आहे ना हे चांगलं मोठं शिकलंय, नोकरी करतंय आणि हे आहे ना तुमच्यासारखं बॉम्बा हाणीत आहे. आता हा बॉम्बा मारण्याचा धंदा आहे का? लोक काय म्हणतील याची शाश्वतीने, पण एक बोलतो ऐका, एक नामधारक आणि एक वैष्णव वारकरी जन्माला येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य लागतं, तेव्हा एक वारकरी जन्माला येत असतो. कोणी पिटी कसं वाजवील, कोणी हार्मोनियम, कोणी सिंथ कसं वाजवील, कोणी तबला कसा वाजवील आणि कोणी वारकरी कसा होईल, त्याला अनेक जन्माचं पुण्य लागतं. बहुता सुकृताची जोड, बहुता बहुता सुकृताची जोडीने म्हणून विठ्ठली आवडी. एका जन्माचं नाही, बहुता सुकृताचं पुण्य ते सुकृत असावं लागतं. तेव्हा एखादा नामधारक मुलगा माळकरी कीर्तनकार भजनी जन्माला येतो. प्रमाण खोटे नाहीत. अजूनही थोडं जर बोलायला गेलं तर ऐका जरा, बाबळीच्या झाडाला आंबे नाही लागत. बाबळीच्या झाडाला आंबे लागत नाही, त्याला काय लागतात? काटेच. आणि आंब्याच्या झाडाला काट्या लागत नाही, हे पण लक्षात राहू द्या. मग काही काही शंका अशी घेतील, बाप राक्षस असतानाही मुलगा प्रल्हादासारखा नामधारक का जन्माला आला? याचं कारण आई भाग्यवान होती, पारमार्थ केला होता म्हणून मुलगा तसा जन्माला आला होता. आई वडिलांचं पुण्य जर असेल आणि आपले सुकृत चांगला असेल तर वारकरी मुलगा जन्माला येतो. नामदेवराय जन्माला आले, नामधारक. रोजची सवय भजन करायची, चिंतन करायची, रोजची सवय. आता सवय पण चांगली असावी ना. सवय कशी असावी? चांगली. काही ना ती एवढी सवय राहते. काय सवय राहते? एक माझ्या पुढे येऊन बसलं, कीर्तन चालू होतं, कीर्तनामध्ये असं हात करायचं. मला वाटलं वा आपलं कीर्तन लय चांगलं आहे काय. ते 2-3 मिनटं झाले, बैरट काका ते असं हात करायचं. कीर्तन संपल्यानंतर ते म्हणे महाराज मला आपलं कीर्तन लयच आवडलंय. आता चहा प्यायला मी एका वस्तीवरती गेलो, ते माझ्या मागून आलं, मी चहा पित होतो तरी ते म्हणे महाराज. म्हणलं काय? ते म्हणलं हा. म्हणलं काय भानगड आहे? ते म्हणे महाराज त्याला सवय आहे. अरे त्याची झाली सवय, पण माझा अर्धा तास एक्स्ट्रा गेला ना. काही ना सवय राहते. काय राहते सवय? 3 मुली होत्या, 3
एक होती गेंगाणी, एक होती तुतानी आणि एक होती बोबडी. लग्न काही लवकर जमेना. पाहुणे आले, पोरी बोलल्या का पाहुणे हात धुवायला घरी निघून जायचे, थांबतच नव्हते. एक दिवस बाप म्हटला पुन्हा जर बोलल्या ना म्हटले तंगडे तोडून हातामध्ये देईन. त्याच्यात एक म्हटली दादा आता नाही बोलायचे. म्हणे बोईच नको. इथं कोणी असेल तर माफी मागतो, हा दृष्टांतापुरतं घ्या. एक दिवस पाहुणे आले, बाप म्हणला आता जर बोललात ना म्हटले तंगडच तोडून टाकून म्हटले. शांत राहिल्या मुली. मुलींचं पाहणं वगैरे झालं. तिघी पैकी म्हणले जी पसंत पडेल ना ती घेऊन जा म्हटले. हे पूर्वीचं सांगतोय, आताच नाही, आता लय अवघड आहे. आता नवरदेवाचे बाप पाया पडतात. आहे का काही? मुलीचा बाप लय आकडलाय आता. तो म्हणतो यंदा आपल्या डोक्यातच नाही. पूर्वी असं असायचं, मुलीचा बाप पाया पडायचा. कोणाच्या? मुलाच्या बापाच्या. आहे का एखादा मुलगा चांगला, तो मुलाचा बाप लय आकडायचा. देवानं अशी खुटी ठोकली ना आता. आता ते मुलाचा बाप म्हणतो पैसे घ्या पण एखादी द्या बुवा. आमच्याकडे संस्थेने मुलीची एवढे फोन येतात ना, कीर्तनाचे नाही एवढे फोन ते मुलींसाठी येतात. आहे का बाई एखादी मुलगी द्याता का? मी म्हटलं त्या मुली काय झाडाला लागलेल्या आहेत का? यंदा तर एक गंमत आहे नवरात्रामध्ये. कोणती? म्हणजे मुलीची पूजा करायची. बरेच जण आमच्याकडे आले, म्हणजे आहे का एखादी मुलगी पूजा करायची बुवा तिची. त्यांना मी एक सांगितलं दादा, अरे जेव्हा मुली होत होत्या तेव्हा गर्भपात केला आणि मुली मारल्या, आता कशाला मुलींची पूजा करता? जेव्हा होऊ द्यायच्या होत्या तेव्हा होऊ नाही दिल्या आणि आता मुलींकरता अट्टहास करताय. आता प्रमाण फार घटले. एवढं घटलंय ना, मुलं आहेत 1000 आणि मुली आहेत 700. आता टेकड्याच गाठावं लागणार आहे. हातामध्ये चिलीम, बम 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 आलं. अवघड आहे सध्या. माफी मागून बोलतोय, विषयांतर नाही करायचं मला, पण मुलीचं स्वागताचा सर, मुलीचं जन्माचं स्वागत करा. दोन्ही कुळाचा उद्धार करणारी मुलगी आहे बरं का. दोन्ही पण कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक अंतयाचा हरिक वाटे देवा. मुलीला कमी लेखू नका. मुलगी जर कमी असेल तर मला सांगायचंय तुम्हाला, त्या काळात जर मुलगी नसती तर मला वाटतं हनुमंत जन्मालाच आली नसती. अंजनी मातेमुळे हनुमंताचा जन्म आला. त्या काळामध्ये एक मुलगी नसती शूरवीर तर छत्रपती शिवराय जन्मालाच आले नसते. जिजाऊ आईसाहेबांमुळे असं रे छत्रपती शिवराय आहेत. मुलींना मोठेपणा द्या. या तिन्ही मुली, त्यांचं लग्न काही या ठिकाणी लवकर जमेना. पूर्वीचा काळ होता. पाहुणे आले, मुली पण पाहिल्या. जेवण वाढायला तिन्ही मुली आल्या. एक पाहुणा हुशार होता, तो म्हणला अरे ह्या मुली वाढताय आपल्याला, पण यांना बोलता येतंय का नाही जरा पाहिलं पाहिजे ना. म्हटले मुख्य की काय? त्यातला एक पाहुणा चतुर होता आणि संबंध जमवायला जायचं म्हणले पाहुणा कसा पाहिजे? चतुरच पाहिजे. तो सहज बोलून गेला, वा 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 वा, कोणत्या मुलीनं कडी केली, भाग्यवान आहे ती मुलगी. आता पोरींचं गुणगौरव केले होत्या गप राहतात त्या कसल्या मुली, त्या कसल्या स्त्रिया. गुणगौरव झालं, अहो एक आली ना पुढं, ती म्हणायला लागली जिडून टाकलं, किडून टाकलं, मिळून टाकलं, तेव्हा गोड झाली. दुसरी पळत आली, ती म्हणायला लागली दादा म्हटले होते ना मध्ये मध्ये बोयू नको बोयू नको बोयू नको, बसकन बोई का. तिसरीनं पाहिलं तिकडं गपरा, तिकडं तिसरी पण पळत आली. आता तिचा घेर जरा गुतायचा. ती म्हणायला लागली तुला म्हटले होते ना दादा मध्ये मध्ये बोलू नको, बोललीस का? घोटाळा केला म्हटले. आता असं पार्सल आमच्याकडे पण एक आहे आमच्या संस्थेमध्ये. त्याला जर आम्ही अभंग म्हणायला लावला, देवाची द्वारी भाक्षण बर, आम्ही म्हणतो गेअर पुढे टाक. एकदा त्याच्या घरी जायची वेळ आली. सचिन दादा घरी चाललो, आता पुढं होता मोठा खड्डा. ते म्हणले बाबा बाबा बाबा, म्हणलं बोल. म्हणले पुढं म्हणलं झालं काय? ते म्हणलं खड्डा म्हणता क्षणी गाडी जाऊन खाली पडली. मी एका साईडला ते एका साईडला. ते म्हणले महाराज खड्डा. मला अरे पडलो म्हणतो का खड्डा. एक बोलो का, इंदोरकर बाबाकडे 8 वर्ष राहिलोय मी. किती आखी कॅसेटची कॅसेट पार्टी, पण मला ती सांगायचं नाही तुम्हाला.
विनोद म्हणजे कथा कीर्तन नाहीत, विनोद मध्ये हसायला लावणं म्हणजे कथा कीर्तन नाहीत. पण विषय आला सवय चांगली असावी या मुद्द्यावरती बोलतोय मी. नामदेवांना सवय लागली कोणती? वडील भजनाला गेले की नामदेवराय भजनाला जायचे, सवय लागावी. वडील पंढरीला गेले की लेकरांनीही पंढरीला गेलं पाहिजे, ही सवय लागावी लेकरांना. एक बोलतो ऐका जरा, मुलगा आई जर इकडं असरी कथेकडे आली तर शक्यतो तिनं मुलाला घरी ठेवूच नाही, तिनं कथेला आणून बसवावं. कुठं आणून बसवावं? कुठं कुठं ऐकताय ना तुम्ही? त्यानं त्या आईने मुलाला कथेलाच आणून बसवावं. त्याला जर सवय लागली ह्या वयामध्ये तर पुढे तो परमार्थ करेल आणि वाया जाणार नाही. ही ताकद आहे, परमार्थाची ही ताकद आहे. नामदेवराय रोज भजन करायला लागले वडिलांच्या समवेत. भजन करता करता एक दिवस नामदेवरायांचे वडील गावी गेले होते आणि गावी गेलेले असल्यामुळे नामदेवांकडे असर देवाला भोजन घालण्याची वेळ आली. जगाच्या मालकाला भोजन घालण्याची वेळ आली. आता एक सांगतो मी, कधीतरी देवाला नैवेद्य ठेवला पाहिजे. काय केला पाहिजे? नैवेद्य ठेवला पाहिजे. लोक म्हणतात देव खातो का? खातो का म्हणण्यापेक्षा दाखवतो का हे पहिले विचारलं पाहिजे. कोण म्हणतो देव खात नाही? कोण कहते भगवान खाते नहीं? अरे कौन कहते भगवान खाते नहीं? शबरी जैसे हम उसे बेर खिलाते नहीं. कौन कहते भगवान आते नहीं? कौन कहते हैं भगवान आते नहीं? द्रौपदी जैसे हम उसे बुलाते नहीं. कोण म्हणतो देव येत नाही? द्रौपदी सारखं त्याला हाका मारतो येतो. कोण म्हणतो देव खात नाही? देव खातो, देव खात नाही असं नाही, फक्त खाऊ घालणारा पाहिजे. आणि असा जो परमात्मा होता तो परमात्मा फार सुंदर, विठेवरती उभा राहणारा परमात्मा, त्याचं आगमन होतंय. नारायण नारायण भजन करा. हा हा नारायण नारायण सर्वांना विनंती, वरती हात करा. अरे देवाचं आगमन होतंय, सर्वांना विनंती आहे. टाळी वाजवा, टाळी वाजवा. हा हा विठ्ठल माझा 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 माझा, जय हो माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल
भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की। जगाचा मालक जो विटेवरती उभा आहे त्याचं आपण सर्वांनी भजन केले, त्याला माझं म्हणा, त्याला आपलं म्हणा। विठ्ठल माई बाप बंधू, तो बंधू आहे, सर्व कार्य असणारा तो सांभाळतो, हे नामदेवांना माहीत होतं। आणि वडील गावी गेल्यामुळे, दामासिटी गावी गेल्यामुळे गोनाई आई साहेबांनी बाल असणाऱ्या नामदेवांना देवाला नैवेद्य खाऊ घालण्याकरता असं पाठवलं। तो नैवेद्य हातामध्ये त्यांनी घेतला आणि बाल भागवत नामदेवराया देवाच्या आसाऱ्या राऊळामध्ये असं गेले। सर्वांनी भजन करा। विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, माझा 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 विठ्ठल माझा 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 माझा, हे लक्ष्मीच्या रंगधर दिनवती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, राधा गोविंद, राधा गोविंद, रघुमाई पांडुरंग, हे लक्ष्मीच्या रंगधर दिनवती रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद रघुमाई पांडुरंग, हे लक्ष्मीनाथ जगन्नाथ रघुवीर राधा गोविंद, राधा गोविंद, रघुमाई पांडुरंग, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी माहिती दे ना। हा, माहिती। हॅलो देवा नैवेद्य खायला खाली उतर, देवा नैवेद्य खायला खाली उतर, देवा नैवेद्य खायला खाली उतर, देवा तुला म्हणलं ना नैवेद्य खायला खाली उतर, देवा तुला म्हणलं ना नैवेद्य खायला खाली उतर। तू जर 5 माणूस तो खाली नाही ना उतरला तर तुझ्या पायावर माझं डोकं आपटून जीवच देईल। 1 देवा बघ बर का, 2 देवा लवकर उतर, 3 देवा तू लवकर उतर, 4 देवा बघ बर का, 5 देवा तू नाही ना उतरत आता, थांब तुझ्या पायावर माझं डोकं आपटून जीवच देते। उठ नामा उठ, खातो रे बाबा तुझ्या हातचा नैवेद्य। देवा बघ माझ्या आईने किती मस्त पुरणपोळी, भाजी, लसणाची चटणी दिली, कोणालाच द्यायची नाही बर का, आपण दोघांनीच खायचं। जय हो।
जगाच्या मालकाने बाल भागवत नामदेवरायांच्या हातून असणारा नैवेद्य खाला. असं गोड प्रमाणे नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, हा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. छोट्याशा नामदेवांच्या हातून जगाच्या मालकाने नैवेद्य खाला. देव नैवेद्य खातो. आजही ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी जगन्नाथपुरीला जायचं. कुठे? जगन्नाथपुरीला. आमचे सर्व हुशार मिळले आहात आपण. त्या जगन्नाथपुरीला गेल्यानंतर आजही जेव्हा ताट असं ठेवलं जातं भोजनाचं, 56 प्रकारचे भोग असतात देवाला ठेवलेले. पडदा आडवा लावला जातो आणि जगन्नाथपुरीचा असणारा परमात्मा सर्व असर जे भोजनाचं ताट आहे, नैवेद्य असतो, सर्व जगाचा मालक तो नैवेद्य खाऊन टाकतो. आजही तो चमत्कार पाहायला मिळतो. काही काही लोक म्हणतात देव खातो का? खातो ना. शेबरीची बोरं नाही खाली का? शेबरीची बोरं खाली. जगन्नाथपुरीला त्या दासी करता जगाच्या मालकानं ती खिचडी खाल्ली. कर्माबाई तिच्याकरता खिचडी खाल्ली. आपली भावना तशी व्हावी, जगाचा मालक खातो. अजून एक प्रमाणे याच धर्तीवरती आमचे वारकरी काकड्यामध्ये म्हणतात बरं का, तू खाय बासा करलो नि माझी आम्हाला, खाय बासा करलो नि माझी आम्हाला, तू काय बासा करलो नि माझी आम्हाला, तू काय बासा करलो नि माझी आम्हाला, 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 हे तू काय बासा करलो नि माझी आम्हाला, तू काय बासा करलो नि माझी वा धन्यवाद. आता हा नैवेद्य कितव्या वर्षी खाला हा एक प्रश्न आहे बरं का. जगाच्या मालकाने नामदेवरायांच्या हातून नैवेद्य कितव्या वर्षी खाला? ऐका, जगाच्या मालकाने नामदेवरायांच्या हातचा नैवेद्य 5व्या वर्षी खाला. कितव्या वर्षी? कितव्या वर्षी? आता 5 वर्षाच्या मुलाला कधी कधी आपल्याकडे
नामदेवरायांमध्ये एवढी ताकद होती की त्यांच्या आतून जगाच्या मालकानं नैवेद्य खाला आणि आपल्याकडे 5 वर्षाच्या मुलाला चड्डी कशी घालावी हे कळत नाही. बरोबर आहे का नाही? काही ताकद आहे त्या संतांची, जगाच्या मालकाला खाऊ घातलं. त्याच्यानंतर हेच नामदेवराया घरी गेले, चरबी हलवत हलवत ते ताट रिकामं होतं. आई 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 देवानं नैवेद्य खाला ग. नामदेवरायांची आई समोर आली, मागे पुढे पाहिलं नाही, थाट दिवशी कानामागं ठेवून दिली. या आता मारलं तसं कानामागं ठेवून दिली. नामदेवराय म्हणायचे, पहा जगाचा मालक भाकरी खातो, नैवेद्य खातो, मार मार मी खातो म्हटले, कानामागं माझ्या बसली, ही काय म्हणले अवघडे म्हटले. आई अगं जगाच्या मालकाने नैवेद्य खाला, नामा खोटं बोलू नकोस म्हटले. लहानपणामध्ये ही सवय लागली खोटं बोलायची. अगं आई नाही ग, खरंच आहे, देव खातो, माझा भाव, माझी श्रद्धा, माझा विश्वास तेवढा आहे, माझा मालक खातो. नामा येऊ दे म्हटले वडिलांना. दुसऱ्या दिवशी वडील आले, सांगितलं बरं का हो आपला नामा जरा खोटं बोलतोय. म्हणले काय? नैवेद्याचं ताट पाठवलं होतं याच्या करवी, यानं नदीमध्ये फेकून दिलं का कुत्र्याला खाऊ घातलं हे काय माहीत नाही, पण नामा बोलतोय देवानं नैवेद्य खाला, हे कितपत सत्य आहे? दामा सिटी म्हटले, म्हणतोय ना माझा नामा, मग एक कर ना, एक नैवेद्याचं ताट हातामध्ये दे, आज पाहू ना खातो की नाही. ऐका ना, जेवढ्या जेवढ्या बाल संतांना देव लहानपणात मिळाला तेवढं मोठ्यापणात लवकर मिळतोच याची शाश्वती नाही. लहानपणामध्ये देव मिळतो बरं का. बालवयामध्ये, बालवय हे देवाचं रूप असतं, देवाचं स्वरूप असतं. दुर्वाला असारा परमात्मा मिळाला लहानपणामध्ये, बरोबर आहे का नाही? आढळपदी मिळालं कोणाला? त्या ध्रुवाला. श्रीमद भागवत कथेमध्ये चिंतन आहे. प्रल्हादालाही देव मिळाला तो लहान वयामध्ये, संगोपन केलं ते लहान वयामध्ये. माझ्या आसऱ्या नामदेवरायांना देव मिळाला तो लहान वयामध्ये. जगाचा मालक नामदेवांसंगती खेळायचा, बागडायचा, खाऊ पण लागायचा. नामदेवराय म्हटले खाली उतर का? खाली उतरायचं. त्या दिवशी आईने आणि बापांनी परीक्षा पाहिली, हातामध्ये ताट दिलं भोजनाचं. नामदेवराय पुढे गेले, दोघेही मागं त्या दरवाजाच्या आड उभे राहिले. नामदेवराय पुढे गेले आणि जगाला मालकाला सांगितलं, माय बापा काल जसं नैवेद्य खाला तुला नैवेद्य खावा लागेल, खाली उतर. देव काय खाली उतरले नाही. म्हणे देवा, अरे म्हटले मी लहान म्हणून खात नाही का माझ्या हातचा नैवेद्य? उतर म्हणले खाली. जर नाही खाली उतरला तर माता आपटून जीव देईल. दमच दिला. कोणाला? कोणाला? तुम्ही ऐकताय सरी कथा. देवाला काय दिला? दम. आपल्यालाही दम देता आला पाहिजे. कोणाला? कोणाला? देवाला. पण आपण बऱ्याच वेळा दम देत आहे. कोणाला? देवाला नाही, नवर देवाला. आपला दम तिथं चालतो, पण खरा दम कोणाला देता आला पाहिजे? कोणाला? जगाच्या मालकाला दमच दिला. त्या दिवशी नैवेद्य असर पुन्हा खाला. आता मात्र दामा सिटीने कौटळलं नामाला आणि मिठी दिली. नामा, अरे आमच्या कुळामध्ये असा मान भगवत भक्त जन्माला आला की जगाचा मालक त्याच्या हातून खातो. आमचं भाग्य उदयाला आलं, आमचं भाग्य उदयाला आलं. आनंद वाटला. कोणाला? नामदेवांच्या वडिलांना. पुढे हेच नामदेवराय थोडे मोठे झाले. आता नामदेवांना 9व्या वर्षी नामदेवांचं लग्न झालं. कितीव्या वर्षी? पूर्वी लग्नाचं वय 8-9 वर्ष असायचं. किती? मुलीचं वय वर्ष असायचं 5-6 आणि नवरदेवाचं वय असायचं 8-9. कधी कधी आम्ही हे पण ऐकलं, म्हणले काय पाळण्यालाच बाशिंग असायची. कशाला बाशिंग असायचे? पाळण्याला. पण संसार सुंदर झाले. कुठं अत्याचार नावाचा शब्द ऐकायला मिळाला नाही, कुठं बलात्कार नावाचा शब्द ऐकायला मिळाला नाही. आता मात्र अवघड आहे. विचारलं ना पोराचं वय काय, ते म्हणतात 40. मग नवरी किती वयाची? पूर्वी 40 वयामध्ये अख्खा प्रपंच होऊन जायचा लेकरांचा. लांबचं बोलत नाही. माझंच लग्न, 2 मुलं. लोक अजूनही म्हणतात महाराज तुमची मुलं. म्हणले हे काय? म्हणले एक गाणं गायन करतोय तो आणि एक वादन करतोय तो. हा, असं वाटत नाही बुवा आम्हाला. अरे वाटत नाही काय? तेव्हा लग्नच लहान वयात व्हायचे. पण हे शब्द आता एवढे जास्त ऐकायला यायला लागले. कोणते? अत्याचार असेल, विचित्र विचित्र शब्द ऐकायला मिळायला लागले. कारण हेच आहे, काही वेगळं नाहीये. अवघड आहे जरा, न बोललेलं बरं.
बरोबर आहे का नाही? चला आपल्या कधीकडे ओळखतोय. कारण कसं आहे, एखादा महाराज लय खरं बोलायला लागला का मग लोक जरा अवघड करून टाकतात. ते इंदोरकर महाराज किती अवघड करून टाकले. ते बिचारे मग खरं बोलले पण तरी लोकांनी अवघड करून टाकले. त्यांनी जे घ्यायचं ते नाही घेतलं, दुसरंच काहीतरी घेतलंय. लोक अवघड असतात. लग्नाचं वय होतं 9 वर्ष, लग्न लागलं. कुणाचं? नामदेवांचं 9व्या वर्षी असं लग्न लागलं. आणि लग्न लागल्यानंतर ह्या नामदेवांना सुशील आणि कुलवान घरातली असणारी मुलगी मिळाली. काही वर्षानं मुलं झाले. फार मोठी यादी बरं का, एक अभंगच आहे बरं का. राजाई गोनाई दोन्ही सासू सुना, फार गोडा अभंग येतो. पुत्र कोणते? लाडाई गोडाई साई साखराई, चौघी सुना पायी नाम याच्या, नारा विठा गोंदा मादे म्हणायचं आहे का? दामाना मजाना बापले का, दामाना मजाना बापले का, दामाना मजाना बापले का, दामाना मजाना बापले का. कोणाई राजाई दोघी सासू सासू सुना, कोणाई राजाई दोघी सासू सुना, दामाना मजाना बापले ग, दामाना मजाना बापले ग, दामाना मजाना बापले ग, दामाना मजाना बापले ग, दामाना मजाना बापले का, दामाना मजाना बापले का, नारा विठा गोंधा मादा हे चौघे पुत्र 4. नारा विठा गोंधा महादा हे चौघे पुत्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी. 4 असर सुना. लाडाई गोडाई ये साई साखराची, चौघी सोना पायी नाम याच्या, नम नम जन बापले का, नम नम जन बापले नम नम जन बापले नम नम जन बापले नम नम जन बापले
वा धन्यवाद. ते तुम्ही सर्वांची खालून असलेली तुम्ही सांगितलं खोनवलं म्हणून तो अभंग आपण म्हटलंय आणि अभंग तो त्याच्यामध्ये आहे, कथेमध्ये अभंग येतो. धन्यवाद देतो. लांब लांबून या ठिकाणी मंडळी आपल्या कथेला भेट देण्यासाठी येत आहेत. तुम्हाला सर्वांना एक मला विनंती करायची बरं का, माझ्या मनापासून, मला काय कोणी म्हटलं नाही पण मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आहे. एवढं मोठं कार्यक्रमाचं नियोजन या मंडळीने केले, आपली आपली वर्गणी द्या बरं का. आणि एक सांगू मी, वर्गणी देत असताना कंजूसपणा करू नका. शब्द लय फार गोड येतो. कोणता वर्गणी? कुठं खाली नाही, वरती गेल्यानंतर विचारलं जातं खंडोबाच्या सप्त्यात किती वर्गणी दिली. कुठं वर गेल्यानंतर विचारलं जातं वर्गणी. जर म्हटलं ना काय वर्गणी दिली किती, म्हणले 100 रुपये. आणि जेवणाला किती लोक होते, म्हणले 35. घरातले किती 35. वर्गणी किती दिली? असं करू नका. देवाच्या कामासाठी एक हातानं दिलं, हजारो हातानं देणारा परमात्मा आहे. वर्गणी साऱ्यांनी द्या. एक विनंती करतो, मी बोललोय बरं काही, माझ्या वतीनं बोलतोय, थोडंसं वाढवा असेल माफ करा. या ठिकाणी आदरणीय आपले बाबासाहेब पाटीलजी चिडे, लक्ष्मी माता मिल्क उद्योजक, या कथेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याकरता एकदा मनापासून टाळी वाजवा. मी त्यांना धन्यवाद देतो. आपण यावं, आपली ही ग्रामस्थ मंडळी आपला सत्कार करू इच्छितात. आपण या ठिकाणी असरवरती स्टेजवरती यावत. त्याचप्रमाणे आमचे आदरणीय सिकंदरभाई शेख यांचा पण सत्कार करायचा आहे. चला सिकंदरभाई आपण पण यावं, जरा कौतुकाची थाप मारा जरा त्यांच्या. वा 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 धन्यवाद. या मंडळीसाठी टाळी वाजवा. पुढे कथेमध्ये आपण असरा प्रस्थान करतोय. नामदेवांच्या आसरा कुटुंबाची यादी सांगितली, पण त्याच्यामध्ये एक प्रसंग असा घडला होता. ही 14 माणसांची यादी होती, पण यादीमध्ये एक 15वी भर पडली होती. ती कोणाच्या रूपाने? तर जनाबाईंच्या रूपाने बरं का. कोणाच्या रूपाने? आता या कथेमध्ये पुन्हा एक कथा मिसळली गेली. कोणती? पहिली कथा ज्ञानदेवांची. त्या ज्ञानदेवांच्या कथेमध्ये पुन्हा दुसरी कथा मिसळली कोणाची? नामदेवांची. आणि त्या कथेमध्ये आता तिसरी कथा, पुन्हा या तिसऱ्या कथेचा प्रवेश होतोय तो संत जनाबाई महाराजांच्या रूपाने. कारण हे सारे समकालीन संत आहेत. ज्ञानेश्वर महाराज असतील म्हणजे माऊली असतील, नामदेवराय असतील, संत जनाबाई महाराज असतील, हे सर्व समकालीन संत आहेत. ऐका, त्या काळामध्ये नामदेवांनी कीर्तन करावे असा एक प्रश्न मला एकाने विचारला होता. नामदेवांनी कितव्या वर्षी कीर्तन केलं? काय प्रश्न विचारला होता कथेमध्ये? नामदेवांनी कितव्या वर्षी कीर्तन केलं? लिहून राहू द्या यादीमध्ये. नामदेवांनी कीर्तन केलं ते 8व्या वर्षी. डोक्यात राहू द्या. कितव्या वर्षी? कितव्या वर्षी? तुम्ही ऐकताय ना सारे? 8व्या वर्षी नामदेवांनी कीर्तन केलं. म्हणून कधी कधी बाल कीर्तनकार कीर्तन करतात ना, त्यांना कधीच नावं ठेवायचं नाही. काही काही म्हणतात बुवा की बालवयात कीर्तन करायला पाहिजे का? बाल कीर्तन या शब्दाचा अर्थच फार सुंदर आहे. अंतकरणातली तण ज्यानं काढले जातात त्याचं नाव आहे कीर्तन. मग ते नामदेवाने 8व्या वर्षी केलं म्हणून बाल कीर्तनकारांना कधी नावं ठेवायचं नाही. परमार्थ वाढला पाहिजे. उलटा काय झाला पाहिजे? महिलांनी कीर्तन केलं काय, बालपोरांनी कीर्तन केलं काय, एक आहे फक्त. आपल्याकडे लोक आले पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. काय झाले, आपल्या संप्रदायाकडून लोक दुसऱ्या संप्रदायाकडे जायला लागले ना, त्यापेक्षा आपण काय करा, आपणच हे जपलं पाहिजे. काय जपलं पाहिजे? लहान मुलांनी कीर्तन जरी केलं तरी मोठेपणा दिला पाहिजे, ते नंतर तयार होईल. बरोबर आहे का नाही? प्रोत्साहन मिळतं ते. धन्यवाद देतो मी आपल्याला सर्वांना. आणि पुढे पुढे चालतो. नामदेवांनी कीर्तन केलं. त्या कीर्तनामध्ये चाली म्हणण्याचा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांना, ज्ञानदेवांना. आणि त्याच कीर्तनामध्ये चाली म्हणा असं म्हणायचा अधिकार संत जनाबाई महाराजांना. कोणाला? संत जनाबाई महाराज. या कोण होत्या? विदर्भामध्ये एक छोटंसं व्यक्तिमत्व. त्यांच्या आईवडिलांचं नाव तसं दमा आणि करुंड. हे दमा आणि करुंड भगवत भजन करणारं व्यक्तिमत्व. आणि भजन करणारे व्यक्तिमत्व एक दिवस पंढरीला आसारं गेलं. पंढरपूरला गेल्यानंतर हरिदिनी होती, एकादशी होती. या टाळी वाजवा सर्वांनी.
आदरणीय बाबाजी या ठिकाणी आले, त्यांच्याकडे एकदा सर्वांनी टाळी वाजवा, मनापासून या ठिकाणी टाळी वाजवा. आदरणीय आपल्या या परिसराची विभूती, परिसराचं भूषण राम लखनजी महाराज बाबाजी या ठिकाणी आलेत. गादी द्या ना, बसाय त्यांना गादी, गादी गादी द्या एक बाबा. असं त्यांचाही आधार तिथे आपल्या गावकऱ्यांच्या वतीनं होतोय. असं आहे, कथेमध्ये महात्मे आले की संत कथा आपली पावन झाली. कथेमध्ये संत महात्मे आले का संत कथा आपली पावन झाली. बाबाजी या ठिकाणी आले, त्यांनाही धन्यवाद देतो ना, आपल्या सेवेकडे वळतो. कारण मला बरोबर शार्प 9ला कथा उरकती घ्यायची आहे, बरोबर आहे ना. कारण काय होतं नंतर 9 नंतर आपण वेळेत उरकलं पाहिजे. कसं आहे, जास्त जर लावून धरली तर लोक म्हणतात महाराजांना काही कथा मिळाली नसेल, कधीच्या नवत मिळाली म्हणून जास्त लावून धरली. आणि कमी जर कथा केली तर मग काही काही म्हणतात महाराजाला काही येत नसेल म्हणून उरकतं घेतलं. त्याच्यामुळं तिकडून एकदा मला खुणवलं मोरे काका की मग असं मी उरकून गेले बरं का. ऐका, संत आसारी जनाबाईचं असं थोडंसं चरित्र आले मध्यस्थी. तिसरं चरित्र घुसलं या चरित्रामध्ये संत जनाबाई महाराजांचं. दमा आणि करुंडा. दमा हे आसरे वडील आणि आईचं नाव करुंड. पंढरपूरचे नित्य नियमाचे वारकरी पंढरपूरला गेले आणि जगाच्या मालकाच्या पुढे जाऊन ती आसरी करुंड उभी राहिली. डोळ्यातून गळगळ गळगळ पाणी निघते, अश्रू अनावर झाले. का अश्रू अनावर झाले याचं कारण असं घडलं, हे दमा आणि करुंड भजन करायचे, पुत्र संतान काही प्राप्त नव्हतं, त्यामुळे थोडेसे असं दुःखी होते. आणि असं कधी कधी दुःख येतं बरं का. संतान प्राप्त नाही झाली तर लोक रडतात, पण एक बोलतो, काही काहींना मुलं नाही झालं म्हणून रडले, पण काही काही वेळ अशी आली झालेल्या मुलांनी त्यांना रडवलं, अशी पण वेळ आली. मग काय आहे तुमचं तुम्ही बरं ते पाहून घ्या. डोळ्यातून खळखळ पाणी निघत असताना जी करुंड होती, करुंडेला सांगितलं, बाई तुला काय पाहिजे. तिने हात जोडले, माय बापा आतापर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही, पण माझी एक इच्छा आहे, पोटी काहीतरी संतान या ठिकाणी असरा व्हावा अशी इच्छा आहे. दमा पुढे गेले होते, करुंड मागून गेल्या आणि सांगायला लागले, बरं का माझीशी देव बोलला. हा, असं कुठे देव बोलतो का म्हटले. खरं नाही मानलं. ठरलं होतं उद्या निघून जायचंय म्हटले घरी, आजच्या दिवस मुक्काम करू म्हटले. एवढ्या दिवस वारी केली म्हणले, आतापर्यंत त्यांना आपलं संतान दिलं नाही, आपली वारी तर फेल जात नाही ना म्हटले. त्या दिवशी झोपल्याने हरिदिनीला त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये विठुरायानं सांगितलं, तुमच्या कुळामध्ये कासरी मुलगी जन्माला येणार आहे, परंतु ही मुलगी एकदा थोडीशी मोठी झाली, 6 वर्षाची झाल्यानंतर तिला पंढरपूरमध्ये आणून घाला. पुढे आणून घाला पंढरपूरमध्ये. जागे झाले आणि त्या दिवशी स्वप्न चांगलं पडलं, आनंदही वाटला. पुढल्या स्वप्नाचा काही विचार नाही आला मनामध्ये, काय आणून घाला हा विचार नाही आला, पण स्वप्न तर पडलंय ना, मुलगी होणार आहे, काही का असे ना म्हटले, आनंद होईल म्हणे. दोघे त्या दिवशी आनंदामध्ये घरी गेले. गावी आपल्या पोचले आणि कर्मधर्म संयोगाने ते करुंडेचं आसर उदर वाढायला लागलं. तिला वाटलं देव बोलले ते खरंच होणार आहे. कर्मधर्म संयोगाने एका मुलीचा जन्म झाला, गोंडस रूपवान मुलीचा जन्म झाला. आनंद झाला, खेळायला लागली, बागडायला लागली ती मुलगी. आणि एक दिवस अचानक स्वप्न पडलं. कुणाला? दमांना. अरे तुला मुलगी होणार हे खरं आहे, पण पुढलं स्वप्न कधी खरं करणार आहे? तुझी मुलगी दामा सिटीच्या घरी नेऊन तू दान द्यायची आहे. ती आजकालची नाही आहे. अनेक जन्म तिनं घेतले, कधी कधी खूपच्या दाशीच्या रूपाने जन्माला आली.
राम अवतारातही जन्माला आली, त्रेतायुगात, कृतियुगात, द्वापरयुगात तिनं जन्म घेतलेत आणि आता कलियुगामध्ये ती जन्म घेणार आहे. कुणाच्या रूपानं तर म्हणले संत जनाबाईच्या रूपानं तिनं जन्म घेतलाय. तिला तिकडं नेऊन घाल. खडबडून जागे झाले आणि पत्नीला सांगितलं आपल्या मुलीला पंढरपूरला नेऊन घालायचंय. निघाले पंढरीला. भजन चालू होतं. लहानशा मुलीने विचारलं आई ही लोक कुठं निघालेत ग? म्हणले अगं तुला पण आणि मला पण पंढरपूरला जायचंय. म्हणजे कुठं जायचंय? म्हणजे पंढरपूरला एक पाटील आणि त्या पाटलाला भेटायला जायचंय. जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव त्या धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. काकड्यातले अभंगे. माझ्याकडे वेळ कमी म्हणून पुढे पुढे चालतोय मी. पंढरपूरला पोचले. दर्शन झालं आणि त्या दिवशी दामाने सांगितलं हे जना बाई तुला आता आमच्या बरोबर येता येणार नाही. म्हणले मग? तुला दामा शिटींच्या घरी थांबावं लागेल. नेलं आणि दामा शिटीच्या घराजवळ नेलं. सांगितलं मला स्वप्न पडलं होतं. स्वप्नात माझा विठुराय आला होता आणि माझी छोटीशी चिमुरडी मुलगी तुमच्या घरी राहू द्या, तिचं संगोपन करा. स्वप्न मला खरं करायचं होतं. ज्याचं होतं मी त्याला दिलंय. विठुरायाने मला सांगितलं होतं ज्याचं होतं त्याला द्या. माझं काम संपलं. मी माझी मुलगी तुम्हाला देऊन टाकली. हिला तुम्ही ठेवून घ्या. जनाबाईला तिथं ठेवून घेतलं. जनाबाई रोज कामं करायची. छोटीशी जनाबाई रोज कामं करायची. एकदा तर हाकाच मारली कोणी छोट्याच्या जनाबाईनं. ती छोटीशी जनाबाई कामं करायची. अहो जगाचा मालक काय करायचा? तिच्या डोक्यातल्या वा काढायचा. कशी आहे ती जनाबाई? एका मिनिटात तिचं आगमन होतंय. अरे लक्ष्मी शारंग धन सीतापती रघुवीर राधा गोविंद राधा गोविंद रघुमाई पांडुरंग. चला चला काय काय हा 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 हे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा. चला चला विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 काय करे हा हा हा. विठ्ठल 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 माझा 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 काय काय हा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 अरे देवा मला भूक लागली. माझ्या केस विसरून दे ना. मला भूक लागली. अरे मला आंघोळ घाल ना.
जनी सांगे सर्व लोका जनी सांगे जनी सांगे अशा प्रकारे छोटीशी जनाबाई. बघा लोकांना, देव माझे केस पण उतरून देतो, मला जेव पण घालतो, मला आंघोळ पण घालतो. वा, अशा छोट्याशा जनाबाईचे लाडकोड जगाच्या मालकानं पुरवले. आणि कधी कधी हाका मारायची, कधी कधी फुगडे खेळायचा जगाचा मालक तिच्या संगती. कोणाच्या संगती? तर असणाऱ्या संत जनाबाईच्या संगती, छोटीशा जनाबाई संगती जगाचा मालक असायला फुगडे खेळायचा. टाळी हा. अशा प्रकारे अनेक प्रकारे या ठिकाणी सर संत जनाबाईनं देवाशी सर नातं जोडलं. ऐका जरा, नातं जोडता आलं पाहिजे. कधी कधी बापाचं, कधी कधी आईचं, कधी कधी भावाचं. आणि जगाचा मालक सारे नाते निभवतो बरं का. बापाचंही नातं निभवतो. जनाबाईच्या बाबतीत आईचं आणि बापाचं नातं निभवलं होतं. कधी कधी हाका मारायची का नाही जनाबाई महाराज? ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आई म्हणून असं हाका मारायची. आई म्हणून आला, कधी कधी बाप म्हणून आला. एक दिवस सासर थोडीशी जनाबाई थोडीशी मोठी झाली. आणि मोठी झाल्यानंतर जनाबाईला कामं वाढवण्यात आले. जनाबाई झाडलोट करायची, झाडलोट जणी करी केर भरी चक्र पाणी. असं करता 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 जनाबाई थोडीशी मोठी झाली. आणि आता मात्र एक प्रसंग असा घडला. एक दिवस दळण दळण्याकरता जगाचा मालक आला. दागिने काढले आणि खुंट्याला काय केले, टांगले. आणि दळण दळायला जगाचा मालक लागला. दळण दळता असताना जनाबाई महाराज सुंदर ओव्या गायची बरं का. फार सुंदर ओव्या गायची. कशा ओव्या गायची? फार सुंदर आहे ते आपल्याला या ठिकाणी असर पाहिजे. ही छोटीशी आसरी जनाबाई थोडीशी मोठी झाली. काम कधी कधी करायला लागली. गावऱ्या वेचायचं काम असावं,
एक दिवस काय झालं, मैत्रीण आणि ही जनाबाई गवऱ्या वेचायला गेली आणि गवऱ्या वेचायला गेल्यानंतर त्यांची आसारे भांडणं झाली. त्यांची भांडणं कशी, अगदी 2 मिनिटात पाहिजे, आपल्याला वेळेत कथा उरकायची, कारण पात्र म्हणलं का कथा थोडीशी वाढते. सर्वांनी भजन करा, भजन करा. विठ्ठल 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 चला चला काय झालं, गवऱ्या वेचण्याचं काम मैत्रिणीचं चालू होतं. दोघींनी गवऱ्या वेचलेल्या होत्या. कोणी, संत जनाबाई महाराज आणि तिच्या मैत्रिणीने काय केल्या होत्या, गवऱ्या वेचलेल्या होत्या. काय अधिकार तिचा, कोणाचा, जनाबाई महाराजांचा. काशीचे एक विद्वान असणारे संत कबीर महाराज तिथं आलेले होते. ते कबीर महाराज आले होते. त्यांनी ऐकलं होतं की महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आणि तिथे एक साध्वी जनाबाई महाराज फार मोठे असणारे साधू आहेत, महिला संत आहेत, हे ऐकलेलं होतं. कबीर महाराज नेमकं त्यांना पाहण्यासाठी आलेले होते, कशा आहेत त्या. हे कबीर महाराज आले आणि आल्यानंतर गंमत अशी घडली, हे कबीर महाराजांची आणि पहिली भेट घडली कोणाची, त्या गवऱ्या वेचणाऱ्या मुली होत्या. त्या आसारे मुलींची आणि कबीर महाराजांची आसारे भेट झाली. चला लक्ष्मीच्या रंगधर सीतापती रघुवीर राधा गोविंद, चला राधा गोविंद रघुबाई पांडुरंग. अगं बाई 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 बाई, काय करतेस का? अगं गौऱ्या रस्ते, गौऱ्या वेचते. हो. हे कोणाचे गौरे आहेत? अगं माझेच गौरे. खरंच तुझ्या गौरे आहेत का? हो. खोटं बोलतेस? हो. हे काय माहितीये ना? काय? गालकोट असक्यात. गालकोट असक्यात म्हणजे काय ग? हे खरंच तुझ्या गौरे आहेत का? हो माझेच गौरे. खोटारडी कुठली? तूच खोटारडी. खोटारडी कुठली? हे खरंच तुझ्या गौरे आहेत का? हो माझेच गौरे त्या. मी काल जमा करून ठेवलेल्या गौरे आज तू वेचतीये. माझेच गौरे. खरंच का? हो. हे तुझं ते तुझं अख्खं पंढरपूर तुझं नाव करून घेते देवाला सध्या पण. माझ्या नावावर पंढरपूर अख्खं गाव असू पण ह्या माझ्या गौरे आहेत. माझ्या गौरे. ह्या माझ्या गौरे. खोटं नको. माझ्या गौरे. चोरटी कुठली? सोड. तूच सोड. सोड माझ्या गौऱ्या. अगं सोड. अगं सोड. खोटं नको बोलूस. माझ्या क्यों झगड़ा कर रही हो? तुम्ही कोण आहात? मैं कबीर महाराज हूँ. तुम्ही कोण आहात? मैं कबीर महाराज हूँ. कशासाठी आलात? मैं जनाबाई का नाम सुनकर मैं इधर आया हूँ. हाँ मीच आहे जनाबाई.
मैं जनाबाई का नाम सुनकर मैं इधर आया हूँ और तुम जनाबाई हो, तुम इस गौरे के लिए झगड़ रही हो क्या? हो कबीर महाराज, या चोरटीन माझ्या गौऱ्या घेतल्यात. तिनेच घेतल्या माझ्या गौऱ्या. खोटाडी, तूच खोटाडी. गौऱ्या घेते खोटं बोलतीयस. माझ्या गौऱ्या त्या. माझ्या गौऱ्या त्या. रुको रुको, झगड़ा मत करो. मैं कैसे जानूं ये तुम्हारी गौरी है और ये तुम्हारी गौरी है? हा कबीर महाराज, ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना ती गौरी माझी. रुको, मैं जानता हूँ. विठ्ठल विठ्ठल. ये जनाबाई की नहीं है. विठ्ठल ये जनाबाई की है. ये जनाबाई की नहीं है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये भी जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये भी जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल ये भी विठ्ठल. जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये भी जनाबाई की है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ये भी जनाबाई की गौरी है. धन्य हो जनाबाई और धन्य तुम्हारी भक्ति. अरे 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 कबीर महाराज उठा, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही नका माझ्या पाया पडू. धन्य तुम्हारी भक्ति और धन्य तुम्हारा पांडुरंग. आलो. अशा प्रकारे कबीर महाराजांचा जो आलेला भ्रम होता तो निघून गेला. भगवत भक्तीमध्ये स्त्री किती मोठी असते हे कबीर महाराजांना कळालं आणि कबीर महाराजांनी जनाबाईला नमस्कार केला. किती मोठा अधिकार आहे जनाबाईंचा. अशी जनाबाई महाराज आणि मग पुढे या जनाबाई महाराज त्या ठिकाणी भजन करायचं. भजन करता करता कधी कधी दळायला लागल्या. 5-6 मिनिटाची कथा राहिली, आपल्याला उरकती घ्यायची. दळण दळता दळता फार सुंदर या ठिकाणी ओव्या गायच्या आणि ओव्या गाता असताना त्यांना सहकार्य कोणी करावं? जगाच्या मालकाने. 1 मिनिटामध्ये सर्वांनी इकडे लक्ष द्या. किती सुंदर ओव्या गाते ती जनाबाई. त्या ओव्यांकडे असं लक्ष द्या जरा. हां, अरे पांडुरंगा, किती वेळची मी तुझी वाट पाहते. अरे अजून दळण दळायचं बाकी आहे. कुठे आहेस तू? लवकर ये ना विठ्ठला. आलास तू? आता मला दळण दळू लाग आणि माझ्या मागे ओळा म्हण. विठ्ठल माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. विठ्ठल माझा पिता गे, रुक्मिणी माझी माता गे. अरे विठ्ठला, रुक्मिणी माझी माता आहे, तुझी माता आहे का? थांब, मी पुढे म्हणते, तू माझ्या मागं म्हण. सुंदर माझे जाते गा, फिरते बहुतेक. सुंदर माझे फिरते बहुतेक. कौतुके तू ये रे बाळे. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. कौतुके तू ये रे बाळे. ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा बिनतो तिसरा. सासू आणि सासरा
झोपते. हो चालेल. जगाचा मालक दळण दळायला लागला. दळण दळता दळता त्या जगाच्या मालकाने खुंट्याला आपले दागिने ठेवले. शाल काढली, ती खुंट्याला जनाबाईच्या अंगावरती टाकली. जनाबाई निद्रिस्त होत्या. एवढा अधिकार कमवा की जगाच्या मालकानं आपले कामं केले पाहिजे. कोणी कोणी तुम्ही ऐकताय ना, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम, सुख होईल दुःखाचे, जीवनातलं दुःख बाजूला जाईल आणि जीवनामध्ये सुख मिळेल याकरता देवाचं नामस्मरण करा. काम करता करता विठ्ठल विठ्ठल म्हटलं पाहिजे. जनाबाई महाराजांनी तेच केलं. कुठे जंगलात बसल्या नाही जाऊन, कुठे वनामध्ये जाऊन बसल्या नाही, आई ते घरामध्ये बसूनच पारमार्थ सुंदर साध्य केला. हे शिकण्यासारखं आहे. आणि नंतर त्या जनाबाई देवाला असं कामं सांगायला लागल्या, दळण दळायला लावलं. तेवढ्यामध्ये काकड्यावाल्यांचा आवाज चालू झाला. काकडा चालू झाला क्षणी जगाचा मालक उठला आणि डायरेक्ट जाऊन विटेवरती उभा राहिला. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. आवाज वाढवा. तुम्ही लेच घसा ताना लावला बरं का माझा आज. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा, दर्शन द्या सकाळा, झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. काकडा चालू झाला आणि जगाचा मालक विटेवरती उभा राहिला. काही लोकांनी पाहिलं देवाच्या काळातले दागिने चोरीला गेले. लोकांनी बोबाटा केला. चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली, चोरी झाली. आता वास्तविक पाहता सर्व गाव गोळा झालं आणि गाव गोळा झाल्यानंतर पाहिलं दरवाजा तुटलेला नाही, भिंत फुटलेली नाही, कळस तुटलेला नाही, पण चोरी झाली आहे मात्र 100%. चोरीचा शोध कसा घेतला? म्हणजे जी गोधडी देवाच्या अंगावरती तेच कोणीतरी चोरी म्हटले आणि त्यानं चोरी केली म्हटले, त्याच्याशिवाय ही चोरी होऊ शकत नाही म्हटले. आणि खरोखर जेव्हा शोध घेतला, पाहिलं जनाबाईची मैत्रीण म्हटली, अहो म्हटली ही तर गोधडी जनाबाईची आहे, ही कांबळ जनाबाईची आहे आणि ही तर कशी आली? याचा अर्थ जनाबाईच्या घरी जाऊन शोध घ्या. शोध घेतला आणि तिथं दागिने सारे सापडले. जनाबाईवरती चोरीचा आळा आला. कोणावरती? आणि ऐका ना, कधी कधी एखादा सज्जन सांगत असतो देव माझ्या घरी येतो, लोक ऐकत नाही. ते म्हणते हॅ देव कुठं घरी येतो का? येत असतो. जनाबाई म्हणायचे देव माझ्या घरी येतो, पण आता मात्र चोरीचे दागिने सापडले हिच्या घरी, देवाचे दागिने सापडले, ही चोर असायला पाहिजे. ठाम विश्वास झाला. धरलं तिला. कुठली चोर आहे म्हटले? भगवत भक्त म्हणते, देवाची सेवक म्हणते आणि चोऱ्या करते, तुला काही कळतं का नाही म्हटले. धरलं तिला. धर्मसभेपुढे उभं केलं. तिला एकच शिक्षा. कोणती? तिला म्हणले शुळावरती चढवा. कोणाला? जनाबाईंना. जनाबाई महाराज म्हटल्या मला शुळावरती चढवा, पण एकदा मला त्या काळ्याचं तोंड पाहू द्या. तीन स्त्रिया देवाला वेगवेगळ्या म्हटल्या. एक संत जनाबाई देवाला काळ्या म्हटली. संत जनाबाई महाराजाला जनाबाई महाराज देवाला चोरही म्हटली. आणि ऐका, संत जनाबाई महाराज देवाला भूतही म्हटली. असे काही संत होऊन गेले. भूताची उपमा दिली देवाला. पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. कोणी त्याला काय म्हटलं? म्हणले हा तर वेडा आहे म्हटले. कोण म्हटलं? विदर्भातल्या संत मुक्ताबाई महाराज त्याला वेडा म्हटले. म्हटलं का नाही? वेडी याच्या गावा गेले, वेडी झाले आणि वेडी याच्या गावा गेले. वेड्यांचं गाव कोणतं? म्हणले पंढरी. कोणी त्याला वेडं म्हटलं. आणि संत जनाबाई महाराज त्याला चोर म्हटले. काय म्हटले? चोर. दरीला पंढरीचा चोर. अरे तू मला चोर ठरवलंस, पण खरी पहिली चोरी तर तूच केली. तुला तर मी गळ्यामध्ये नवे हृदयात बंदिस्त केलं. दरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदयबंदी खाना केला आणि आत विठ्ठल कोंडीला. देवासमोर गेली. देवानं हसावं आणि जगाच्या मालकाने हसावं आणि जनाबाईनं रडावं. जगाच्या मालकाने हसावं, जनाबाईनं रडावं. आणि मग रडता रडता मुखातून शब्द निघाले, ए देवा. ओव्या गाऊनी स्वरात दास जनीच्या घरात, दळण दईले सख्या श्रीहरी, हार चोरीचा माझ्यावरी, हार चोरीचा माझ्यावरी, हार चोरीचा माझ्यावरी.
आळतोरीचा माझ्यावरी आळतोरीचा माझ्यावरी असा कारी पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरून गेलास देवा असा कारी पांडुरंगा केलास कावा अलंकार विसरून गेलास देवा कुठ गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी हे आळतोरीचा माझ्यावरी आळतोरीचा माझ्यावरी आळतोरीचा माझ्यावरी संत जनाबाईंच्या वरती चोरीचा आळ तर संत जनाबाईंवरती आला आणि कधी कधी चांगल्याच्या वाट्याला मोठं दुःख येत असतं. परमार्थ तुम्ही किती चांगला करा, जेव्हा जेव्हा असं एखादं दुःख येतं त्यावेळी समजून टाकायचं देवाने घेतलेली परीक्षा आहे. देवाने घेतलेली परीक्षा असते. देवाने परीक्षा घेतली पाहिजे आपली. जनाबाईची परीक्षा जगाच्या मालकानेच घेतली होती ना. चोरीचा आळ तिच्यावरती आला होता आणि जगाचा मालक धीरगंभीर उभा होता. जनाबाई महाराजांच्या डोळ्यातून अश्रू गळगळ निघत होते, अश्रू अनावर झाले होते, हृदयातून पाझर फुटलेला होता. माय बापा, अरे तुझे दागिने मी नाही ठेवले. अरे मुंगीच्या पायातल्या घुंगराचा आवाज तुला कळतो, मुंगीच्या पायाच्या घुंगराचा आवाज तुला कळतो आणि तुझे दागिने तुला कळले नसतील का रे माय बापा? तू ठेवून आला, मुद्दाम तू केलं. जनाबाई देवाशी भांडते. असा कारी पांडुरंगा माझ्या मुळावर गावकरी पुजारी माझा नेती चुरावर. विठ्ठला, अरे का तू दागिने विसरून गेलास? रात्री दळण लागायला आलास, माझ्या अंगावरली वाकड तुझ्या अंगावर टाकली आणि सकाळ झाली तसाच उठून विटेवरती उभा राहिला. अरे पांडुरंगा, ते गावकरी माझी वाकड बघून माझ्यावर चोरीचा आळ घेत आहेत. विठ्ठला, तुझ्या दरबारामध्ये न्याय आहे का नाही रे? पांडुरंगा, अरे ते गावकरी मला शिळावर देत आहेत. अरे पांडुरंगा, धाव रे धाव. असा कारी पांडुरंगा माझ्या मुळावर गावकरी पुजारी माझा नेती चोळावर. वाकल नेली तू अंगावरी, वाकल नेली तू अंगावरी. जय हो. आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. हे आळतोरीचा माझ्यावरी आळतोरीचा
डावरे केशवा माय बापा माय बापा डावरे 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 केशवा माय बाबा माय बाबा डावरे 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 धावरे केशवा माय बाबा माय बाबा तुझी चोरी करण्याचे नाही गेले बाबा खाली थांबा, खाली थांबा. जय हो जय हो. अशा प्रकारे संत जनाबाई महाराजांनी देवाच्या ठिकाणी आर्ततेने हाका मारली. जनाबाई करता देवाने सांगितलं, जना जा म्हणजे चंद्रभागेच्या तीरावरती शूळ रावलाय ना तिथपर्यंत जा. जनाबाई करता जगाचा मालक तिथं गेला आणि शूळाचं पाणी पाणी केलं. ही ताकद आसारे श्री भक्तांची आहे. भक्तीची ताकद ती आहे, श्रद्धेची ताकद ती आहे, परमार्थाची ताकद ती आहे की शिळाचं पाणी पाणी झालं. कथेला बराच उशीर झालाय, विलंब झालाय, उरकते घेतो. कारण पुन्हा हे कसं असतं, कथाचं शेपूट लांबतच राहतं. आणि मग बऱ्याच वेळा काय होतं, जे बरोबर पाहुणे नवले येतात ते म्हणतात बाबाचं कधी उरकणार आहे, हाय का नाही. जे विचार लवकर येऊन बसलं त्याचं नसतं काही, पण ते पाहुणे नवला आले का त्यांची लय घाई कधी कुठपर्यंत. एक लक्षात घ्या, ऐकणारा वर्ग सुंदर आहे. 5-10 मिनटं मागे पुढे होईल. या तरुण मंडळी करता एकदा टाळी वाजवा. बाबाजींचे सेवेकरी आहे ना, अहो खरंच अट्टहास केला. यांची पहिल्यांदा माझी मैत्री झाली कुठे, पंढरपूरला. आणि खरी भक्ती म्हणजे मैत्री आमचे आसारे परम पूजनीय आदरणीय भास्करजी बाबांच्यामुळे झाली. हे आश्रम मी मान्य करतो बरं का. बाबांच्या आश्रमाच्या पुढे आमचं कीर्तन चालू होतं. बाबाजींनी तिकडून फेटा पाठवून दिला का. आमचं बालब्रह्मचारी पुंजाई आईसाहेब हे बाबाजींच्या गुरुबहीण आहे, गुरु आई आहे. आणि किसनगिरी बाबांच्या गुरुबहीण, त्या नात्यानं त्यांनी तो फेटा पाठवून दिला. त्यावेळी जेव्हा ते सेवेकरी मित्रमंडळ मला मिळाले, त्यामध्ये आमचे बाळासाहेब भाऊ बैरट होते, त्यामध्ये माझे परम आदरणीय दिगंबर भाऊ बैरट, आमचे किरम भाऊ डिके, त्याचप्रमाणे शरद नाना मोरे, आमचे सचिन भाऊ बैरट यूट्यूबवाले ते पण होते, गणेश भाऊ बैरट, राजू भाऊ गीते, संदीप दादा बैरट, राजू भाऊ बैरट, दत्तू भाऊ बैरट आणि आमचे पीटी मास्तर दादा, भाऊसाहेब काका बैरट, ही सर्व मंडळी मिळाले. तेव्हापासून हे प्रेम जडलं आहे बरं का. सेवेकरांचं प्रेम खरं तेव्हा तिथूनपासून जडलं आणि आजचा योग त्यांच्यामुळं खरा आहे आणि ग्रामस्थांच्यामुळं आहे. सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. वेळ बरा झाला, आरती घेऊया. सेवेला पूर्णविराम. चला आरतीचे यजमान. अरे चला चला.
हेचे दान दे गा देवा हेचे दान दे गा तुझा